हॅपी ॲनिव्हर्सरी स्वाती. हॅपी अॅनिव्हर्सरी नवरोबा तुम्हाला पण. माझंच मला. तुम्हाला वेगळं पाहिजे का? बघ बाबा आता. बरं ठीक आहे, तुम्हाला पण दुसरं देते. हं. खूप भारी आणले पण हा, मस्त गुलाबाचे फुलं लाल लाल, खूप आवडते तर. बरं मला सांग, 2015 साली फेब्रुवारी महिन्यामध्ये 27 तारखेला आपण आता किती वाजले ह्या टायमाला काय करत होतात? किती वाजले? 12:30 चालू असतात लग्नाचं. हां असंच काहीतरी असेल. तर स्वाती नवरी होती त्या दिवशी, मी नवरदेव होतो. आज ते आज ते दिवस आठवतोय फक्त. खूप भारी वाटते. हं. तर त्यानिमित्तानं आज वेगळंच. आज लग्नाचा अल्बमच पाहायला पाहिजे. त्यानिमित्तानं थोड्या टायमानं आपण पाहतोच आहे की नाही, म्हणजे आठवण की आपण काय काय कसं होतं बाबा त्या दिवशी, हां कसे दिसत होतो. किती बदल होतो माणसात. त्या टाइम मध्ये कसं दिसतं, आता कसं दिसतं. असं. पण त्या दिवशी खूप बदल कसं दिसत होतो. हा. आहे की नाही. पण खूप भारी आहे बरं का, मला आवडलं बरं का. छोटंसंच आहे पण मन आवडलं. तर मित्रांनो, आमच्या लग्नाला कंप्लीट आज 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत, आहे ना. आज 11व्या वर्षामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे आमच्या सुखी संसाराला, आहे का नाही. तर माझ्या सुखदुःखात कंपल्सरी साथ देणारी माझी स्वाती, हिला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशी साथ देत राहा काय. कारण 2015मध्ये ज्यावेळेस माझं स्वातीचं माझं लग्न झालं मित्रांनो, त्यावेळेस आमच्याकडे काही नव्हतं. आम्ही असेच आलेले होतो इकडं. लग्न झालं की आलतो, म्हणजे लग्नाच्या आधीच मी इकडं होतो, पुन्हा आलो त्यावेळेस आमच्याकडे काही नव्हतं. आता स्वाती आल्यापासून चांगलं झालं काय. तिनं चांगल्या प्रकारे मेहनत करण्यास मला बळ दिलं, आहे का नाही. बरोबर साथ दिली, बळ दिलं. हां संसारामध्ये सगळं चिकाटीनं संसार उभा केला आम्ही दोघांनी मित्रांनो. आज अजून छत्रपती संभाजीनगरमध्ये घर झालं, गाडी झाली, सगळं झालं. अजून खूप स्वप्न आहेत आमचे मोठे मोठे. ते आम्हाला पूर्ण करायचे आमच्या स्वतःच्या मेहनतीनं. आजपर्यंत बी आम्ही जे काय केलं ते सगळं मेहनतीनंच केलं, स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या कष्टावर. आणि इथून पुढे बी आम्ही जे करणार ते आम्ही स्वतःच्या मेहनतीवरच करणार. त्यात तुमचा आशीर्वाद, तुमचा सपोर्ट खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. तर आम्हाला प्रेम राहू द्या, असा सपोर्ट करा. आणि आम्हाला अशी संधी द्या तुम्हाला हसवण्यासाठी, नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. कारण तुम्ही व्हिडिओ पाहिले, तुमचा प्रतिसाद असला की असा उत्साह येतो आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी. तुमच्या रिस्पॉन्सनुसार आम्ही व्हिडिओ बनवायला स्टार्ट करतो. आमच्या म्हणजे आम्ही व्हिडिओ बनवले की आमच्यातर्फे 4-2 लोक हसतील, त्याचा पण आपल्याला हे लागून जाईल असं वाटतं. कारण आम्ही व्हिडिओ कशामुळे बनवतो मित्रांनो, आम्हाला आवड आहे. कारण माणूस काय कामामध्ये जर असलं ना, म्हणजे थोडासा कसं गणगणित राहते, असं काहीतरी थोडंसं माणसानं व्यस्त राहिलं का नाही, कोणत्या गोष्टीत काही केलं की थोडंसं माणूस हसून खेळून राहतंय. म्हणून नेहमी सोशल मीडियावर आलेले आहेत. टाइम वेळ भेटत नाही पण तरी सुद्धा आम्ही वेळ काढून व्हिडिओ बनवतो. कारण स्वातीला खूप आवड आहे प्रत्येक गोष्टीची. नाही, खरंच आहे, मला आवड आहे. ते खरं बोललात तुम्ही की मला भरपूर कोणत्याही गोष्टीची आवड आहे. ते खरं, मला सगळे असं गोष्टी असं करायला आवडतं. आम्ही एकमेकाला त्याच्यामुळं म्हणजे सपोर्ट करतो. दोघा जणांच्या विचारानंच आम्ही कोणती गोष्ट करतो, ही पहिल्यापासून आमचं. आणि कॉमेडी व्हिडिओ बनवायचा असलं की पहिलं तुम्हाला एवढं हसायला येतं, आमच्या त्याच्यातच टाइम चालला जातो. जिथं 2-3 व्हिडिओ घ्यायचे तिथे एकच होऊन जातो. हसण्यातच टाइम चालला जातो. कारण व्हिडिओ बनायला घेतला की पहिलं तर हसायला येतं. ते कॉमेडी ऐकूनच मला आधी हसायला येऊन जातं. तर मित्रांनो, काय हसूनच जगायचं, आनंदी राहायचं, आनंदी राहायला शिकायचं मित्रांनो, कायम. बरोबर, आनंद राहायचं. आपल्याकडे थोडी जरी असलं तरी बी आनंदी राहायचं. कसं बी असो, काही असो नसो, आनंदी राहायचं बस. एवढं डोक्यात ठेवायचं. जीवन डबल नाही, आहे की नाही, वन्स मोर नाही. तर थँक्यू सो मच मित्रांनो, आजपर्यंत सपोर्ट केल्याबद्दल.
आणि असाच सपोर्ट कायम ठेवा. हां स्वाती, तुला परत एक वेळेस लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद नवरोबा परत एकदा.